चुकूनही मासे, चिकन किंवा मटण बरोबर हे 6 पदार्थ खाऊ नका. पोटात बनेल विष. तुमचं पोट कधीही साफ होणार नाही. आतडीही जातीन पिळवटूल. रक्तदाब तसेच कोलेस्ट्रॉल वाढण्याचा मोठा धोका. आयुर्वेद तज्ज्ञ काय सांगतात पहा. नॉनव्हेज पदार्थ प्रत्येकाला आवडतात, पण मांसाहार केल्यानंतर काही असे 5 ते 6 पदार्थ आहे, ते जर खाल्ले तर तुमचं पचनक्रिया बिघडू शकते. तुमच्या पोटामध्ये गॅसचा गोळा तयार होऊ शकतो. ॲसिडिटी भयंकर प्रमाणात वाढू शकते. अल्सरचा त्रास होऊ शकतो. तर काही केसमध्ये कदाचित कॅन्सरसुद्धा होऊ शकतो, अशी देखील शक्यता आहे. तर त्यामुळे व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत की तुम्ही जर नॉनव्हेजचे शौकीन असाल, तुम्ही मटण, मासे, चिकन कुठलाही नॉनव्हेज आहार घेत असाल, तर ते खाल्ल्यानंतर यापैकी कुठलीही गोष्ट खायला नाही पाहिजे की ज्यामुळे आपल्या आरोग्यावर दुष्परिणाम होईल. चला तर सुरू करूयात व्हिडिओ आणि पाहूयात पूर्ण डिटेल माहिती. आता मांसाहार करणं कोणाला आवडत नाही. प्रत्येकच जण नॉनव्हेजचा शौकीन आज मितीला आहे. आता जर त्यातल्या त्यात तुम्हाला जर मासे, चिकन, मटण खायला आवडत असेल तर खूप चांगली गोष्ट आहे, कारण की त्यामध्ये प्रोटीन, विटॅमिन, फॅटी ॲसिड्स हे भरपूर प्रमाणात असतात. शरीरात ही तत्वे चांगल्या प्रमाणात असल्यास तुमच्या शरीराचं ओव्हरऑल कार्य तर चांगलं होतंच, पण तुमच्या डोळ्यांचं, मेंदूंचं देखील कार्य सुधारण्यामध्ये खूप मदत होत असते. रोगप्रतिकारक शक्ती देखील कमालीची वाढत असते. परंतु तुम्ही जर मटण, मासे, चिकन हे चुकीच्या पद्धतीनं खात असाल किंवा मटण, मासे जे काय आहे तर हे खात असताना एखाद्या चुकीच्या पदार्थाबरोबर मिक्स करून खात असाल किंवा त्याच्यानंतर खात असाल तर तुमचं आरोग्य खराब होऊ शकतं. मटण, मासे, चिकन खाणं आरोग्यासाठी चांगलं असलं तरी काही पदार्थासोबत ते जर खाल्लं तर शरीरावर विपरीत परिणाम होऊन पचनाचे गंभीर आजार होऊ शकतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच 7 पदार्थाबद्दल सांगणार आहोत जे कोणत्याही किमतीमध्ये नॉनव्हेज पदार्थाबद्दल तुम्ही खाणं टाळलं पाहिजे. पहिला पदार्थ जो चिकन, माटे, मटण बरोबर खाणं कटाक्षाने टाळलं पाहिजे तो म्हणजे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ. आता चिकन, मटण, मासे बरोबर दूध, दही किंवा इतर दुग्धजन्य पदार्थ खाल्ल्यास पचनाच्या समस्या जसे पोट फुगणे, पोटदुखी आणि अगदी स्किन इन्फेक्शन म्हणजे त्वचेवर ॲलर्जी होऊ शकते. दुग्धजन्य पदार्थ आणि चिकन, मासे आणि मटण यांचं मिश्रण त्याच्या हाय प्रोटीन सामुग्र्यामुळे पचनक्रिया पूर्णपणे खराब करतात आणि या कॉम्बिनेशनमुळे तुमचं पचनक्रिया ही कायमची बिघडू शकते. दुसरी गोष्ट जी तुम्ही मटण, मासे, चिकन याच्या बरोबर किंवा याच्यानंतर किंवा याच्या आधी खाल्ली नाही पाहिजे. आता नॉनव्हेज आणि लिंबूवर्गीय अर्थात आंबट फळांचं जे काही एकत्रीकरण आहे हे खूप धोकेदायक असू शकतं. प्रत्येकाला सवय आहे मटणाच्या किंवा माशाच्या किंवा चिकनच्या एखाद्या रस्स्यामध्ये लिंबू पिळून खाणे. पण तुम्हाला माहिती असेल की लिंबूवर्गीय फळांमध्ये ॲसिड असतं आणि तेच माशामधील, खास करून माशांमधील प्रोटीनवर रिॲक्शन करू शकतात आणि त्याची जी चव आहे ती नष्ट होऊ शकते आणि पोटामध्ये विपरीत परिणाम त्याचा होऊ शकतो. आता हे 2 गोष्टी आपण पाहिल्या. इथून पुढे 3-4 गोष्टी पाहणार आहोत, पण शेवटची एक अशी गोष्ट आहे ती तुम्ही चुकून जरी याच्याबरोबर खाल्ली तर फार गंभीर परिणाम होऊ शकतात. आता त्यानंतर त्याआधी पाहूयात प्रोसेस्ड आणि तळलेले पदार्थ. आता बऱ्याच वेळेस आपण नॉनव्हेज खात असताना बऱ्याच वेळा काही तळलेले पदार्थ खातो, ज्यामध्ये वडापाव असेल किंवा भजी किंवा इतर काही गोष्टी खात असेल तर ते त्या ठिकाणी खाऊ नये. त्यामुळे काय होईल की त्या तळलेल्या पदार्थामध्ये सॅच्युरेटेड आणि ट्रान्स फॅटचं उच्च प्रमाण तुमच्या हृदयासाठी आणि तुमच्या इतर आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात. पुढची गोष्ट जी मटण, मासे, चिकन बरोबर कधी खाऊ नये ती म्हणजे बीन्स आणि कडधान्य. आता बीन्समध्ये राजमा असेल किंवा आपले ग्रीन पीज असतील किंवा इतर कुठले ज्या डाळीवर्गीय पदार्थ आहेत किंवा कडधान्य असतील, मग त्यामध्ये मूळ आलेली कडधान्य असतील ज्यामध्ये मटकी, मूग काही असेल, तर कृपया नॉनव्हेज पदार्थाबरोबर किंवा ती खाल्ल्यानंतर किंवा त्याच्या आधी कधीच खाऊ नये, कारण की याच्यामध्ये रॅफिनोज नावाची एक कॉम्प्लेक्स साखर असते जी शरीराला पचवण्यामध्ये फार त्रास होतो आणि त्यातल्या त्यात या बीन्समध्ये भरपूर फायबर देखील असतं. मग फायबरचं सेवन जर जास्त प्रमाणात झालं तर गॅसची समस्या वाढते आणि यासोबत तुम्ही कुठलंही मांसाहारी पदार्थ खाल्ला तर पोटफुगी होते. म्हणजे एकतर काय होतं की हे जे मांसाहारी पदार्थ पचवायला भरपूर वेळ लागतो, त्यातच तुम्ही नंतर एखादी डाळीचं सूप किंवा एखादा डाळीची काही पण त्यानंतर जर खाल्लं तर कदाचित ह्या दोन्ही गोष्टी एकत्र होऊन शरीरावर प्रचंड ताण येऊ शकतो आणि पचन क्षमता खराब असल्यामुळे तुम्हाला पोटफुगी होऊ शकते, गॅसची समस्या वाढू शकते. त्यानंतर पुढचा जो पदार्थ आहे जो कधीही नॉनव्हेज बरोबर किंवा नॉनव्हेज नंतर खाऊ नये तो म्हणजे स्टार्चयुक्त पदार्थ, ज्यामध्ये बटाटा,
त्याचबरोबर रताळी, केळी तर अशी पदार्थ आहेत. आता बटाटे किंवा जो पास्ता आज मी तिला मिळतो तो जड किंवा स्टार्चयुक्त पदार्थाबद्दल सोबत खाणं टाळा. कारण की यामुळे काय होतं की शरीराला एक तर जास्त कॅलरीज मिळतात, कार्बोहायड्रेट मिळू शकतात आणि पचनक्रिया मंदावते. आता काय असतं ज्या ज्या वस्तूमध्ये स्टार्च आहे, उदाहरणार्थ बटाटा, स्टार्च म्हणजे कार्बोहायड्रेट, कार्बोहायड्रेट म्हणजे साखर. शरीराचा एक नियम आहे की जी गोष्ट लवकर पचते शरीर पटकन त्याच्यावर काम करून ते पचवून घेतं. मग काय होईल की तुमचं जे आधी खाल्लेलं जे मटण आहे तर ते बाजूला राहील आणि हे पटकन पचलं जाईल. तर त्यामुळे एक प्रॉब्लेम देखील होऊ शकतो. तुम्ही आधी मटण जर खाल्लं त्यानंतर त्यानंतर स्टार्चयुक्त पदार्थ खाल्ले तर त्या पचनांचा स्पीड वेगळा असल्यामुळे कदाचित याच्यामध्ये भरपूर प्रॉब्लेम याच्यामध्ये होऊ शकतो. त्यानंतर पुढचा पदार्थ हा मटण माशाबरोबर कधी खाऊ नये, तो म्हणजे मसालेदार अन्नपदार्थ. जेव्हा तुम्ही मसालेदार पदार्थांसह नॉनव्हेज खाता तेव्हा चव त्याची काहीशी कमी होते, म्हणजे ते चविष्ट लागतं. या व्यतिरिक्त पण ते जर जास्त प्रमाणात जर खाल्लं, जास्त प्रमाणात काही लोकांना सवय असते फार तिखट, फार मसालेदार, हे जे काय चिकन, मटन किंवा नॉनव्हेज पदार्थ फार मसालेदार खाणारा एक वर्ग आहे. तर त्यामुळे होतं काय की तुमची जी काय आतड्यामधील अतिसंवेदनशीलता जी असते ती खराब होते. गॅस्ट्रो इंटेस्टिनल समस्या याच्यामुळे निर्माण होतात. आतड्याच्या आतमधून जी भिंत असते तर त्या भिंतीवर एक चिकट पदार्थाचा द्रव त्या ठिकाणी आलेला असतो, तो डॅमेज व्हायला सुरुवात होते. त्यामधील जे किटाणू आहेत तर ते जे जे काही बॅक्टेरिया आहेत तर ते बॅक्टेरियावर इफेक्ट होतो. बॅक्टेरिया इफेक्ट झाला का तो जो पडदा आहे तो निघून जातो आणि हळूहळू अल्सरसारखे तिथे सूज येऊ शकते, तिथे ठिकठिकाणी जखमा होऊ शकतात. त्यामुळे मसालेदार पदार्थ किंवा मसाला घालून तयार केलेले हे नॉनव्हेज पदार्थ खाणं कधीही टाळलं पाहिजे. त्यानंतर एक असा पदार्थ आहे की जो फार कुणी 1,00,000 रुपये जरी दिले तरी देखील तो नॉनव्हेज नंतर बिलकुलही खाल्ला नाही पाहिजे. पण त्याआधी बऱ्याच वेळा काही लोकांना जेवल्यानंतर चहा घेण्याची सवय असते. आता चहा हा तसा एक कॅफीन त्याच्यामध्ये असल्यामुळे एक थोडंसं उत्तेजकता होते, थोडंसं माणूस फ्रेश त्याच्यामुळे होतो, थोडीशी तरतरी त्या ठिकाणी काही लोकांना येत असते. पण काय काय नॉनव्हेज खाल्ल्यानंतर हा चहा काय घेऊ नये, कारण की हा जरी तुम्हाला आवडत असला तरी त्याचं सेवन हानिकारक आहे. त्यामुळे तुम्हाला गॅस तसेच अपचनाचा त्रास होऊ शकतो आणि जर त्यातल्या त्यात दुधाचा चहा जर असेल तर तो डबल घातक त्या ठिकाणी होऊ शकतो. त्यानंतर पुढची एक सवय अशी असते, लोकांना सिगरेट ओढण्याची सवय असते, तर तो सिगरेट देखील भयंकर आजारांना निमंत्रण मिळते. जेवल्यानंतर मटण खाल्ल्यानंतर कधी लगेच झोपू नये. झोपल्यास जळजळणे, पित्ताचा त्रास वाढतो. एकतर त्या भाजीमध्ये मोठ्या प्रमाणात मसाला असणारे किमान अर्धा ते 1 तास तरी झोपू नये. आता एक असा पदार्थ जो कधीही खाऊ नये तो म्हणजे मध. आता मध हा इतका भयंकर घटक आहे की तो जर मटण खाल्ल्यानंतर खाल्ला तर तो हृदय किंवा किडनीवर याचा परिणाम होतो. त्यामुळे मटण खाल्ल्यानंतर चुकूनही मधाचे सेवन टाळावे. मध खाल्ल्यानंतर उष्णता निर्माण होते. मटणामध्ये उष्णता आणि मधामध्ये उष्णता, त्यामुळे प्रचंड मोठा उष्णता शरीरामध्ये होऊ शकते आणि त्याचा इफेक्ट थेट किडनी किंवा हृदयावर होऊ शकतो. तर या गोष्टी टाळा. मटणानंतर या गोष्टी कधी खाऊ नका, नक्कीच फायदा होईल. तर ही होती माहिती. कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा. चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा.